श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 110. पुण्याला मनोहर या नावाचे एक इंजिनियर ग्रस्त होते. महाराजांचे ते शिष्य होते आणि भगवंताच्या नामावर त्यांची विशेष उत्कट अशी श्रद्धा होती. त्यांची वडील मुलगी अकोल्याला दिली होती. दुर्दैवाने त्यांचे जावई अचानकपणे वारले. काही दिवसांनी श्री मनोहर आपल्या मुलीला घेऊन आगगाडीने पुण्याला परत येत होते. वडिलांच्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार थैमान घालीत होते, पण त्यांना लगेच महाराजांची आठवण झाली आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, महाराज आहेत ते पाहून घेतील. यावेळी गाडीने भुसावळ सोडलं होतं. इतक्यात त्यांच्या डब्यात समोरच्याच बाकावर श्री महाराज बसलेले त्या दोघांना दिसले. महाराजांनी कफनी घातलेली होती आणि त्यांच्या हातात माळ होती. त्यांची दाढी चांगली 8-10 दिवसांची वाढलेली होती आणि तोंडात बहुतेक सुपारी असावी. पायात खडावा होत्या. महाराज त्या दोघांकडे पाहत होते आणि बापलेक श्री महाराजांच्याकडे पाहत होते. जवळजवळ तासभर श्री महाराज डब्यात होते आणि त्यानंतर ते दिसेनासे झाले. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की महाराज प्रत्यक्ष समोर बसलेले असताना मनोहरांना किंवा त्यांच्या मुलीला उठून त्यांना नमस्कार करण्याची बुद्धी झाली नाही. ते गेल्यानंतर मात्र आपण नमस्कार कसा केला नाही याचं दोघांनाही राहून आश्चर्य वाटलं. ही गोष्ट सन 1928-29 साली घडली. महाराज देहात असताना एकदा असाच प्रसंग घडला. घाणेकर यांची आई बेळगावला जाण्यासाठी आगगाडीमध्ये बायकांच्या डब्यात बसली. संध्याकाळ होऊन गेल्यानंतर डब्यात ती एकटीच राहिल्यामुळे मनात घाबरली. इतक्यात त्याच डब्यामध्ये समोरच्या कोपऱ्यात महाराज बसलेले तिला दिसले. चांगले 3-4 तास महाराज तिथे बसले होते आणि नंतर इतर बायका डब्यात चढल्यामुळे ते जागच्या जागी नाहीसे झाले. सन 1930 साली मनोहर यांची बायको गरोदर होती. गोंदवल्याचा उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतो. त्याच वेळी तिचे बाळणपणाचे दिवस होते. घरातली सर्व मंडळी उत्सवाला जायला निघाली. आपल्याला आता जाता येणार नाही म्हणून त्या बाईला फार वाईट वाटलं. तेव्हा मनोहर म्हणाले, अगं तू वाईट वाटून घेऊ नको, तू नामस्मरण करी तिथेच राहा, खात्रीने महाराज तुझ्या जवळ आहेत. सर्व मंडळी गोंदवल्याला गेले. इकडे ती बाई नामस्मरण करत आपला काळ घालवत होती. कर्मधर्म संयोगाने पुण्यतिथीच्या दिवशीच पहाटे ती बाळंत झाली. बाळंतपण व्यवस्थित झालं. पहाटे 5 वाजण्याच्या सुमाराला तिला किंचित ग्लानी आली. 5:45च्या सुमारास झांजा वाजल्याचा आवाज येऊन ती जागी झाली. तिने डोळे उघडले तर महाराज समोर उभे. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली तर महाराज म्हणाले, छे 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 उठू नका, प्रकृतीला बरं वाटतं ना. महाराज कसं दिसलं याचं वर्णन ती सांगायची की महाराज घोड्यावरून आले होते. घोड्याला धरून बाहेर कोणीतरी उभं होतं. महाराजांच्या डोक्याला फेटा बांधलेला होता. कफनी कमरेपाशी बांधलेली होती. कफनी नवी होती. कपाळाला गुलाल होता. महाराजांच्या निर्याण्याच्या वेळी गोंदवल्याला आता गुलाल उधळतात असे ते महाराज होते. पायात काही नव्हतं आणि महाराज तिथे 2 मिनिटं होते आणि नंतर म्हणाले, बरं वाटेल, काळजी करू नये, नामस्मरण करावं. आणि ते तसेच बाहेर निघून गेले. घोड्यावर बसून नाहीसे झाले. मालाड येथे आत्माराम बुवा काशीकर या नावाचे गृहस्थ राहत होते. हे मोठे चिकित्सक असून कोणतीही गोष्ट तर्काला पटल्याशिवाय करीत नसत. सन 1932 साली त्यांची बायको गरोदर होती. परळला वाडिया हॉस्पिटलमध्ये तिचं नाव नोंदवलं गेलं. दिवस भरल्यानंतर एके दिवशी रात्री 9 वाजता त्या बाईच्या पाठीमध्ये जोराच्या कळा येऊ लागल्या आणि कंबर पण दुखू लागली. बाई अनुभवी असल्याने तिने नवऱ्याला सांगितलं की आता फार वेळ लागणार नाही, अर्ध्या तासात मी बाळंत होईन. हे ऐकून नवऱ्याच्या पोटात धस्स झालं, कारण त्या काळी मालाडमध्ये 2 घोड्यांच्या पेशवाई टांग्याशिवाय इतर वाहनच मिळायचं नाही आणि आगगाडीने परळला पोहोचायला कमीत कमी 1.5 तास लागायचा. काशीकरांनी क्षणभर डोळे झाकले. महाराजांची मूर्ती डोळ्यापुढे आली आणि त्यांना सांगितलं, महाराज आता मला सांभाळणारा तुमच्याशिवाय कोणी नाही, वेळ फार कठीण आलीये. महाराजांची त्यांनी अगदी कळवळून अशी प्रार्थना केली आणि नामस्मरण करत करत ते आपल्या बायकोची पाठ चोळू लागले. तिच्या अंगाला घाम फुटला होता.
पण 5च मिनिटांनी तिच्या कळा आपोआप कमी झाल्या आणि तिला बरं वाटू लागलं. हा घडलेला प्रकार कोणालाही माहीत नव्हता. त्यांच्या पलीकडच्या घरात महाराजांचा दुसरा एक शिष्य राहायचा. पहाटे उठून मानसपूजा करण्याचा त्याचा नियम होता. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता तो मानसपूजेला बसला आणि महाराजांची मूर्ती त्याने डोळ्यापुढे आणली. इतक्यात बाळंतपण 24 तास पुढं ढकललं असे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले. त्याला या शब्दांचा अर्थ काही कळेना. मानसपूजा आटोपून तो काशीकरांच्या घरी आला आणि त्याने बाईच्या प्रकृतीची चौकशी केली. चौकशीचं कारण विचारता त्यांनी सकाळची सगळी हकीकत सांगितली. त्यांनी काशीकरांना सर्व उलगडा झाला. महाराजांनी 24 तासांचा वेळ दिलेला आहे ही खूणगाठ बांधून त्या दिवशी दुपारी ते तिला घेऊन परळला गेले आणि त्या रात्री 9 वाजता ती बाळंत झाली अशी आर्तपणे हाक मारली पाहिजे असं काशीकर सांगायचे. कानडीमध्ये महाराजांचे एक लहानसं चरित्र प्रसिद्ध झालंय. म्हैसूर येथे महाराजांच्या एका शिष्यानी पुण्यतिथीचा उत्सव करून त्यात ते चरित्र वाचलं आणि लोकांना समजावून सांगितलं. ते ऐकायला एक 10 वर्षांचा मुलगा येत असे. महाराज म्हणजे भगवंताचं नाम आणि त्यांचं चरित्र म्हणजे भगवंताच्या नामाची निष्ठा. या गोष्टीचा त्या मुलाच्या मनावर परिणाम होऊन त्यांनी नाम घ्यायला आरंभ केला. कर्मधर्म संयोगाने वयाच्या 12व्या वर्षी त्या मुलाला क्षयाची भावना झाली. दिवसेंदिवस तो फार शक्त होऊ लागला आणि त्याला कोणतंही औषध लागू पडेना. पण त्याचं नामस्मरण मात्र सारखं चालू असायचं. तो अत्यंत समाधानी असायचा. त्याच्या आईला बापाला त्याची स्थिती पाहून फार वाईट वाटायचं. त्याच्या आईने एकदा त्याला विचारलं, बाळ तू इतकं नामस्मरण करतोस तरी अजून तुला बरं का बरं नाही वाटत रे? मुलगा किंचित हसला. त्याने उत्तर दिलं, आई नामस्मरणाचा आणि माझ्या रोगाचा संबंध तरी काय ग? आईने पुन्हा विचारलं, मग नामस्मरण कशासाठी करतोस? त्यावर मुलांनी सांगितलं, आई नामस्मरणाने महाराज भेटतात. हे बघ महाराज माझ्या उशाशी सतत बसून आहेत. या देहाचे भोग आपल्याला भोगलेच पाहिजेत. त्याला महाराज काय बरं करतील? पण नामस्मरण केल्याने महाराजांचं सानिध्य लाभतं आणि त्यामध्ये जे समाधान आहे ते मात्र कशामध्येही नाही. पुढे 4-6 महिन्यांनी तो मुलगा वारला. अगदी अलीकडची म्हणजे 25-30 वर्षांपूर्वीची गोष्ट. दक्षिण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर अंकलीकर या नावाचे नामांकित डॉक्टर होऊन गेले. त्यांची महाराजांच्यावर मोठी निष्ठा होती. हे अमेरिकेला जाऊन आलेले होते. मनुष्य आपल्या विद्येमध्ये पारंगत असून अत्यंत परोपकारी होता. गरीब रोग्यांना पदरची किमती औषधं देत असताना किती पैसा खर्च होतो याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. अमेरिकेमध्ये ज्या मोठ्या दवाखान्यांमध्ये ते काम करायचे तिथे एक डॉक्टरीण त्यांच्या मागे लागली. बरेच दिवस अंकलीकरांनी तिला दाद दिली नाही. शेवटी ती फार चिडली आणि एक दिवस तिने पिस्तूल घेऊन त्यांना एकटं गाठलं. खोलीचं दार लावून घेतलं. तिने ते पिस्तूल त्यांच्यावर रोखलं आणि आपली इच्छा पुरवायला बजावलं. त्या प्रसंगी त्यांनी महाराजांची आठवण केली आणि ते तिच्या पाया पडून तिला म्हणाले, बाई तू मला माझ्या आईप्रमाणेच ग, माझ्यावर दया कर. हे शब्द ऐकून ती बाई शांत झाली. तिने डॉक्टरांना सोडलं. प्रारब्धाचा योग असा की इकडे परत आल्यावर 8-10 वर्ष त्यांनी फार उत्तम प्रकारे आपला व्यवसाय केला, मोठं नाव कमावलं. पण पुढे त्यांना विषम ज्वर झाला. त्यांच्या ओळखीचे डॉक्टर त्यांना तपासून गेले आणि सर्वांच्या संमतीने औषधं चालू होतं. तरी पण त्यांचा आजार विकोपाला गेला आणि अखेर ते गतप्राण झाले. सर्वांना अत्यंत वाईट वाटलं. त्यावेळी जवळ बसलेल्या त्यांच्या भावाच्या मनात असं आलं की महाराज भगवंताच्या नामाचं एवढं महत्त्व सांगत असत. डॉक्टरांचं नामावर किती प्रेम होतं आणि यावेळी म्हणजे अंतकाळी डॉक्टर तसेच गेले. याला काय म्हणावं? इतक्यात गतप्राण झालेल्या डॉक्टरांनी डोळे उघडले. त्यांची नाडी परत आली. तेव्हा जवळ असलेल्या डॉक्टरांना वाटलं की अंकलीकरांचा मृत्यू टळला. भावानी महाराजांचा फोटो समोर धरला तेव्हा त्यांनी त्याला नमस्कार केला आणि
श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम असा मोठ्याने जप करायला आरंभ केला. 5 मिनिटापूर्वीचे जे शोकमय वातावरण होतं ते अगदी बदलून गेलं. 10 मिनिटं मोठ्याने नाम घेऊन डॉक्टरांनी सर्वांना नमस्कार केला आणि मग पुन्हा त्यांचा प्राण गेला. सारांश, भगवंताची कृपा त्याच्या नामातच असते हे महाराजांचं म्हणणं अशा रीतीने अगदी अलीकडच्या काळात अनुभवाला आलं. श्रीराम समर्थ. श्रीराम.